हम भी वो हैं जो कभी यहाँ खड़े हो जाते हैं। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्याच लाडक्याच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे प्रणव क्रिएशन. तर एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो बॉयज एडिट ट्रेंडिंग न्यू स्टेटस एडिटवरती घेऊन आलो आहे. न्यू ट्रान्झॅक्शन, न्यू कटआउट, न्यू इफेक्ट, न्यू ॲप्लिकेशन, न्यू कॅपकटवरती आपण न्यू कन्सेप्ट घेऊन आलो आहे. तर आजचा विषय कसा माहिती आहे का? व्हिडिओ कसा वाटला एक छोटीशी कमेंट करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या कंटेंटवरती पाहिजे, कोणत्या कन्सेप्टवरती पाहिजे, कोणत्या ट्रेंडसोबत पाहिजे तो नक्की सांगा. तुमच्या कमेंटनुसार नेक्स्ट व्हिडिओ आपण नक्कीच घेऊन येऊया. आणि त्यासोबत प्रत्येक आपल्या चॅनलला प्रत्येकाने सबस्क्राईब करायचं आहे. त्यासोबत आपली जी काही लाईकची बटन आहे ती क्लिक करायची आहे. आणि त्यासोबत सबस्क्राईबसोबत जी बेल आयकॉन दिला आहे ती ऑलवरती प्रेस करायची आहे. तर त्याचा बेनिफिट तुम्हालाच होणार आहे. तो कसा होणार आहे माहीत आहे. तर नसेल माहीत तर ऐका. तर विषय कसा आहे माहिती आहे का? ती बेल आयकॉन ऑलवरती सेट केली तर आपले जे काही दररोज नवनवीन व्हिडिओ पडणार आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पडली जाईल. पडल्यानंतर तुम्ही आपल्या व्हिडिओला टपक्यात लाईक करून, चॅनलला सबस्क्राईब करून, एक व्हिडिओला कमेंट करून आणि आपले जे काही व्हिडिओचे मटेरियल आहे ते सर्वप्रथम डाउनलोड करून आणि व्हिडिओ वॉच करून कशी कन्सेप्ट आहे ती बघून तुम्ही नवीन व्हिडिओ तुमच्या सोशल मीडियावरती अपलोड करू शकता. आपले ते पण फ्रीमध्ये, अगदी फ्रीमध्ये मटेरियल यूज करून. तर हा तुमचा खूप मोठा बेनिफिट आहे. त्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलरेडी सेट करा. आणि त्यासोबत तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. तिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे तुम्हाला अगदी फ्रीमध्ये आपले व्हिडिओचे मटेरियल प्रोव्हाइड केले जाईल. तर लगेच जॉईन करून घ्या, काय विषय आहे. तर चला जरा वेळ घालवता आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण इथे सुरू करूया. तर ऑन आपल्या मोबाईलची स्क्रीनच्या मेंटवरती. तर सर्वप्रथम आपली व्हिडिओची मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक डाउनलोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मला साठी आपली कॅपकट ॲप्लिकेशन लागणार आहे. ते कुठून पण डाउनलोड करून घ्या. काय विषय आपल्या टेलिग्राम चॅनल भेटून जाईल. तर सोबत ॲप्लिकेशन ओपन करूया. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला त्यासोबत आपली मटेरियल फोल्डरमध्ये जायचं. सर्वप्रथम न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मला काय करायचं आहे, इथे अल्बम क्लिक करून टाकायचं. आपल्या मटेरियल फोल्डरचं नाव जे आहे कमबॅक 2026 ते ओपन करायचं आहे. आणि तुम्हाला मी एक साधी सिंपल तुम्हाला जे काही इमेज दिली असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा इमेज ॲड करू शकता किंवा तुम्हाला साधी सिम्पली इमेज ॲड करून घ्यायचं असणार आहे. तर साधी सिम्पली तुम्हाला काय इमेज ॲड करून घ्यायचं एच डी इमेज ॲड केल्यानंतर काय साधी सिम्पली तुम्हाला त्याला 14 सेकंदपर्यंत लॉंग करायचं आहे. 14 सेकंदपर्यंत लॉंग केल्यानंतर साधी सिम्पली ते सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर इथे अशा प्रकारे आपण सेट केला आहे. त्याच्यानंतर साधी तुम्हाला काय करायचं आहे, इथे ॲड ओव्हरव्ह्यू जायचं आहे. ॲड ओव्हरव्ह्यूवर क्लिक करून तुम्हाला साधी एक व्हिडिओ दिला असणार ऑलरेडी केलेला तो काय साधी ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर त्याला छोटी साईजमध्ये करून घ्यायची. छोटी साईजमध्ये केल्यानंतर काय आहे त्याला इथे एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन दिला असणार. खाली एक्स्ट्रा ऑडिओ जायचा, एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्यायचा आहे. साधी सिम्पली एक्स्ट्रा ऑडिओ केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला इथे ऑडिओ क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन मिळेल बीट. ते बीट्सवरती क्लिक करायचं आहे. बीटवरती क्लिक केल्यानंतर साधी स्टार्टिंग घ्यायचं आहे. इथे तुम्हाला व्हिडिओनुसार प्ले होणार आहे. तर इथे दुसरा जो काही टेक्स्ट पिंज येत आहे तिथे तुम्हाला काय बीट आउट करायची. बीट केल्यानंतर स्टार्टिंग बीट करायची. आणि त्याच्यानंतर इथे ही जी पिंज जाणार आहे ती केल्यानंतर पुढच्या तिथे एक बीट करायची. आणि त्याच्यानंतर सध्या पुढे यायचं आहे. पुढच्या तिथे एक बीट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कटआउटचा इफेक्ट मिळणार आहे. इथे स्टार्टिंगचा हा एक इमेज दिला असणार आहे कटआउट. ओके, तर हा इथे स्टार्टिंगला एक कटआउट येऊन जाईल. त्याच्यानंतर मला इथे दुसरा येईल, तिथे एक बीट द्यायची आहे. त्याच्यानंतर पुढे एक येईल, इथे एक कटआउट बीट द्यायची आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथे एक बीट दिली आहे. त्याच्यानंतर पुढची जी असणार आहे त्याला पण इथे एक बीट देऊन टाकायची. ओके, सारी सिम्पली इथे बीट दिल्यानंतर काय परत एक तुम्हाला बीट द्यायची आहे लास्ट. ओके, अशा प्रकारे बीट आउट करून घ्यायची आणि राईटवर क्लिक करायचं. तिथे तुमच्यासमोर बीट आउट आलेला आहे. त्याच्यानंतर सारी तुम्हाला काय करायचं, इमेज जो दिला असणार त्याच्यात तुम्हाला त्यानुसार कटआउट करून घ्यायचे, नो पार्ट करून घ्यायचे सारी सिम्पली. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे. तर नो पार्ट आपण इथे कट करून घेऊया. ओके, तर तुमच्यासमोर आपण सारी सिम्पली इथे नो पार्ट इथे इमेजचे कट करून घेतलेला आहे. तर सारी स्टार्टिंगला तुम्हाला काय करायचं, इमेजवरती क्लिक करायचं. इमेजवरती क्लिक करून त्याच्या ॲड्रेस जायचं. ॲड्रेसवर तुम्हाला याच्या सिच्युएशनमध्ये लो करायची. ओके, अशा प्रकारे तुम्हाला लो करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर आपण इथे लो करूया. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओचा डेमो दिला आहे. तुम्हाला तुमचे काम सोपी होऊन जाईल अगदी इझिली. ओके, तिथे ॲड्रेसवरून आपण इथे इफेक्ट सर्व लो करून घेतले आहे. तर तुमच्यासमोर बघू शकता अशा प्रकारे. इथे तुम्हाला घ्यायचं स्टार्टिंग तुम्हाला सध्या काय करायचं आहे, इथे इमेजवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन कॉम्बो व्हायचं. कॉम्बो तुम्हाला इथे काही इफेक्ट मिळणार आहे पेंडुलम. तर पेंडुलम इथे ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर घ्यायचं सेकंड यायचं. सेकंड तुम्हाला काय करायचं साधी इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करून तुम्हाला ॲनिमेशन व्हायचं. ॲनिमेशन नंतर कॉम्बो व्हायचं. कॉम्बो पेंडुलम नंबर 2 त्याच्यावरती ॲड करून घ्यायचं. परत पुढच्या पहिला इफेक्ट द्यायचा आहे पेंडुलम 1. ओके, तर अशा प्रकारे तुमच्यासमोर ॲड करून घेऊया. तर बघू शकता, तर इथे बघू शकता आपण पेंडुलम 1 दिला आहे. परत इथे 2 द्यायचं आहे तुम्हाला. अशा प्रकारे कॉम्बोमध्ये जाऊन आपण पेंडुलम 2चा जो आहे 2 देऊन टाकला. ओके, तर अशा प्रकारे दिल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे तुमच्यासमोर एक ओके
इथे एक बीट आउट द्यायची राहिला आहे. सारी तुम्हाला काय करायचं, इथे एक ऑडिओ क्लिक करायचं, ऑडिओ क्लिक करून काय करायचं, बीट जायचं, बीट जाऊन इथे मला ॲडमिट करून घ्यायची. ओके, तर ऑडिओ क्लिक करायची, इमेज कट देऊन टाका, नो पार्ट लागते आपल्याला त्यासाठी. ते केल्यानंतर सारी सिम्पली काय करायचं आहे, या इमेजचा जो काही इफेक्ट दिला होता तो कॉम्बो दोन इथे तुम्हाला रिमूव्ह करून घ्यायचा. रिमूव्ह करून त्याच्यानंतर काय सारी सिम्पली तुम्हाला याच इमेजची एक डबल एक्स्ट्रा एक इमेज ॲड करून घ्यायची. ओके, तर आपण तिथे ॲडवर जाऊ जो आपला फोल्डरमध्ये इमेज आहे तो ॲड करून घ्या, किंवा तुमचा तुम्ही करू शकता. तर ॲड केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर सेट होऊन जाईल तो इमेज. ओके, केल्यानंतर काय जायचं, बॅक बीजी रिमूव्ह जायचं आहे, बीजी रिमूव्ह केल्यानंतर ऑटो रिमूव्ह करून घ्यायचं, राईट क्लिक करायचं. ओके, बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला आहे तुमच्या समोर. ओके, झाल्यानंतर काय सारी तुम्हाला सेट करून घ्यायचं असणार आहे. तर बघू शकता तुमच्यासमोर इथे आपण सेट आउट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे त्याच्यावर सारखी तुम्हाला घ्यायचं आहे, त्याच्यावर इमेज क्लिक करायचं, इमेज क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, इथे प्लस स्टार्टिंग एक प्लस आयकॉन द्यायचं, प्लस की द्यायची, प्लस की देऊन त्या इमेजला डायरेक्ट खाली सेट करून घ्यायचं. नंतर डायरेक्ट काय एंडिंग पॉईंट द्यायचं, एंडिंग पॉईंट येऊन इमेजला अशा प्रकारे वर कंप्लीट इमेज होती सेट करून घ्यायचं. ओके, तर अशा प्रकारे सेट केल्यानंतर सारी तुम्हाला काय करायचं, इथे इमेजवरती क्लिक करायचं आहे, इमेजवरती क्लिक केल्यानंतर या आयकॉनला क्लिक करायचं आहे, आणि इथे तुम्हाला सर्कल इफेक्ट दिला, एक सर्कुलर इमेज, तर इफेक्ट ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं, सारी तुम्हाला घ्यायचं, पण पुढच्या पाठवून द्यायचं आहे. आठव्या पार्टला पण वर लिहायचं. त्यासाठी काय करायचं, यूज इमेज तुम्हाला घ्यायचं, ते डुप्लिकेटचा ऑप्शन दिला असणार आहे. तर त्याला तुम्हाला इथे काय डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट करून सारी सिम्पली तुम्हाला लास्ट एंड पॉईंटला यायचं आहे, लास्ट एंड इमेजला येऊन इथे तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तो थोडा लॉंग करून घ्यायचा आहे. लॉंग करून तुम्हाला इथे प्लस आयकॉन यायचं, प्लस आयकॉन की रिमूव्ह करून घ्यायची आहे, आणि परत इथे लास्टला तुम्हाला एक की द्यायची. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे की देऊन टाकायची. इथे की दिल्यानंतर यायचं सारी सिम्पली इथे तुम्हाला फ्लो 3 इफेक्ट द्यायचा आहे इथे तुम्हाला अशा प्रकारे. ओके, फ्लो 3 दिल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इमेज वर येऊन जाणार आहे, तुम्ही बघू शकता. तर स्टार्टिंग तुम्हाला ती इमेज होती क्लिक करायचं, इफेक्ट जायचं, इफेक्ट जाऊन व्हिडिओ इफेक्ट जायचं, व्हिडिओ इफेक्ट जाऊन तुम्हाला हॅलो ब्लरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचं. ओके, तर अशा प्रकारे इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, साधी सिम्पली तुम्हाला इथे काय करायचं आहे, इथे यायचं आहे, ॲनिमेशन जाऊन इफेक्ट जायचं, इफेक्ट जाऊन व्हिडिओ जायचं, व्हिडिओ इफेक्ट जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला एक इफेक्ट शोधायचा आहे. तो इफेक्ट आपला विनेट फ्लॅश, तो इफेक्ट तुम्हाला इथे साधी सिम्पली खाली येऊन भेटून जाईल. तर अशा प्रकारे, किंवा तुम्ही इथे सर्च करून घेऊ शकता. तर साधी मी तुम्हाला हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा. ओके, ॲड केल्यानंतर स्टार्टिंगच्या इमेजला बघतो तुम्हाला तो इफेक्ट ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बाकी साधी मी तुम्हाला मी पीएनजी ॲड करून दाखवतो, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस शो. साधी सिम्पली ते ॲड केल्यानंतर काय आहे, साधी तुम्हाला अशा प्रकारे शो होऊन जाईल. तर याच्यानंतर काय आहे, तुम्हाला इथे इमेजला इफेक्ट द्यायचा असणार आहे. तर तुम्हाला इथे झूम इफेक्ट द्यायचा, इथे याच्यावर जायचं, झूम ऑनचा इफेक्ट ॲड करून घ्यायचं. ओके, तर अशा प्रकारे हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा. त्याच्यानंतर पुढचा तुम्हाला जो काही इमेज असणार आहे त्याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तुम्हाला साधी सिम्पली करायचं आहे, कॉम्बो झूमवर राहायचं आहे, कॉम्बो झूमवर राहून त्याच्यावर साधी सिम्पली तुम्हाला काय इफेक्ट द्यायचं, इफेक्ट जाऊन बॉडी इफेक्ट जायचं, बॉडी इफेक्ट जाऊन तुम्हाला इथे स्प्लिट जायचं आहे. ओके, स्प्लिट जायचं म्हणजे व्हिडिओ इफेक्ट जाऊन तुम्हाला स्प्लिट जायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर साधी सिम्पली तुम्हाला 3 लेअर मिरर इफेक्ट मिळेल, तो ॲड करून घ्यायचा. ॲड करून तुम्हाला साधी सिम्पली तो क्रॉप करून घ्यायचा थोडा. त्यानंतर ॲडजस्ट व्हायचं, ॲडजस्ट होऊन तुम्हाला वर्टिकल करून घ्यायचं, तुमचा इमेज सेट करून घ्यायचा. अशा प्रकारे सेट केल्यानंतर साधी तुमच्यासमोर अशा प्रकारे शो होणार आहे. त्याच्यावर काय व्हिडिओ इफेक्ट जायचा आहे. तुम्हाला इथे येऊन तुम्हाला ते इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला व्हिडिओ जायचं, व्हिडिओ जाऊन तुम्हाला साधी स्टार्टिंग यायचं, इथे ट्रेंडिंग व्हायचं, ट्रेंडिंग. ओके,
तो तुमच्यासमोर अशा प्रकारे येऊन जाऊया आणि त्याच्यानंतर तुमच्यासमोर जो काही गोल्डन नावाचा जो काही इफेक्ट आहे तो गोल्डन बिगेन तो ॲड करून घ्यायचा. ओके, अशा प्रकारे तुमच्यासमोर इफेक्ट येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट इफेक्ट द्यायचा असणार आहे तो म्हणजे आपला फ्लोटरीनचा दिलेला असणार आहे तुमच्यासमोर आणि त्या इमेजच्या तुम्हाला बॅकला काय करायचं आहे, इथे लो क्वालिटी करून घ्यायची याची सिच्युएशन. ओके, लो करून घ्यायची सारी सिम्पली अशा प्रकारे तुमच्यासमोर शो होऊन जाईल. त्याच्यानंतर काय सारी सिम्पली मला पुढच्या इमेज द्यायचं आहे आणि जो आपण इफेक्ट इथे दिला होता त्याला डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. डुप्लिकेट करून तुम्हाला सारी तोच लास्टला इमेजचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे टाकायचा. ओके, टाकल्यानंतर काय करायचं इथे इमेजवर सिलेक्ट करा ॲनिमेशनचा कॉम्बो जाऊन पहिला झूम वन इफेक्ट ॲड करून घ्या. ओके, तुमच्यासमोर अशा प्रकारे आपण इथे कन्सेप्ट तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे फॉलो करून बघू शकता. याच्यानंतर मला काय करायचं आहे, या आपण जो काही टेक्स्ट पेज ॲड केला ॲनिमेशन द्यायचं. ॲनिमेशन जाऊन तुम्हाला सारी सिम्पली घ्यायचं आहे, त्याला इथे इफेक्ट द्यायचा आहे. ओके, व्हर्टिकल तुम्ही सिलेक्ट करू शकता. प्रत्येक पेज तुम्हाला व्हर्टिकल इफेक्ट देऊन टाकायचा आहे. तो ओके देऊन टाकतो. तर बघू शकता आपण इथे सर्व अशा प्रकारे व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. तर बघू शकता याच्यानंतर मला साधी ओरिजिनल जायचं आहे. बॅकग्राऊंड तुम्हाला त्याच्यामध्ये मी एक आपली लेआउट दिलेली आहे बॉर्डर ती ॲड करून घ्यायची अशा प्रकारे. तो की इथे ॲड करून घ्या. सारी सिम्पली तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी सेट करायची असेल तशी करू शकता, काही विषय नाही गेलं तर काय प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे आपण इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तुम्हाला इथे लेयर्स तुम्हाला प्रॉब्लेम देत असेल तर लास्टला घ्यायच्या. लास्टला घेऊन तुम्हाला इझिली तुम्ही इथे लास्टपर्यंत स्क्रोल करू शकता अशा प्रकारे बघू शकता. तर इझिली तुम्ही इथे अशा प्रकारे कन्सेप्ट तयार केले. त्याच्यानंतर तुम्ही जो काही व्हिडिओ ॲड केलेला होता तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा असणार आहे. तर डिलीट साधी सिम्पली आपण काय करायचं आहे, जो व्हिडिओ ॲड केला तो डिलीट करून घ्यायचा. ओके, तर अशा प्रकारे व्हिडिओ झालेला आहे. तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या अशा प्रकारे.